देवा काळजी रे सात. इवानला असं काही बोलता आपल्या खोलीत गेलेले बघून सर्व निराश झाले. तो बोलत का नाही आहे? त्याला असं काय झालं आहे? तो एकटा एकटा का राहतोय? सर्वांच्या मनात प्रश्न होते. एक दुसऱ्याशी ते विचार विनिमय करतात. समर आपण त्याला एकटं नाही सोडू शकत. त्याच्या मनात काय सुरू आहे त्याच्याशी आपण बोलले पाहिजे. त्रिशिका त्यांना काळजीने बघत म्हणतात. समर एक मोठा श्वास घेत स्वतःशी ठरवत तिला मान हलवून होकार देतात. ते सर्व इवानच्या खोलीकडे वळतात. चित्रा आणि अरविंदही त्यांच्या सोबत निघतात. दादा, इवानला कळले तर नाही ना तो दत्तक घेतलेला आहे? अरविंदचा प्रश्न ऐकून चपराक पडल्यासारखं समर त्याला बघतात आणि अविश्वासाने मान हलवत नाही. असं नाही होऊ शकतं असं स्वतःशी बोलतात. मग थांबून सर्वांकडे वळतात. इवानला कोणत्या परिस्थितीत हे कळायला नाही पाहिजे की तो दत्तक पुत्र आहे. सर्वच नजरेने त्याला होकार देतात आणि इवानच्या खोलीकडे वळतात. तिकडे इवान खोलीत जाताना जितका शांत दाखवत होता तितकंच त्याच्या मनात जोरदार वादळ उठत होते. त्यांनी अजून आपल्या भावनांना आवरलेही नव्हते की दारावर समरचा आवाज येतो. तो जाऊन दार उघडतो. समोर समर सोबत बाकीही सर्व होते. इवान चकित होता. सर्व त्याच्या रूममध्ये जिकडे तिकडे पसरतात. समर मात्र त्याच्या समोर उभे होते. काय चाललंय काही न कळून इवान त्यांना म्हणतो, काय झालं बाबा? तेच मला विचारायचं आहे, तुला काय झालं? मला ते मान हलवून हो असं बघतात. मला कुठे काय झालं बाबा? इवान विषय टाळायच्या प्रयत्नात म्हणाला. इवान, इकडे बघ. ते त्याची नजर स्वतःकडे वळवत म्हणाले. काही त्रास आहे का? बोल ना, मला सांग. कोणी त्रास देताय का तुला कॉलेजमध्ये? त्यांचा प्रश्न ऐकून नुकताच इवानला भेटायला आलेला आरिश मोठ्याने हसू लागतो. काय बोलताय काका तुम्ही? दादाला कोण त्रास देणार? तेही कॉलेजमध्ये? त्या दिवशी नंतर तर आमच्याकडे कोणी वर तोंड करून बघत नाही. कोणत्या दिवसानंतर? समर गोंधळून बघतात. आरिश चिभ चावून घेत नाही काही नाही असं बघतो आणि चोरून इवानकडे बघतो. तोही त्याला काय करतोस असं बघतो. विषय बदलायला तो समरला म्हणतो, काही नाही आहे बाबा. मग कोणते प्रश्न आहेत ज्याचे तू उत्तर शोधत आहेस आणि उत्तर मिळत नाही आहे? समर आता हट्टाला पेटलेले. त्यांना जाणून घ्यायचे होते काय सुरू आहे त्याच्या मनात. बाबा, आज मी लायब्ररीत गेलो होतो. मग? बाबा, काही दिवस झालेत माझ्या सोबत काही विचित्र होतं आहे. इवान अस्वस्थ होत बोलत म्हणाला. विचित्र? काय होतंय इवान? त्रिशिका अगदी काळजीने म्हणतात. त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्याला सोबत घेऊन बेडवर बसायला लावतात. इवान त्यांच्या डोळ्यात बघतो. त्यांच्या डोळ्यातली काळजी बघून त्याला भरून आले. बोल ना इवान, काय होतंय बेटा तुला? त्रिशिकाचा जीव कंठाशी आला होता. इवानला काय त्रास होतोय हे कळण्यासाठी. आई, मला खूप प्रश्न पडले आहेत. म्हणजे असे खूप स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडलेत. इवान बोलत होता आणि सर्वांच्या भावना टिपत होता. इवान काय प्रश्न? अरविंद त्याच्या जवळ जात म्हणाले. काका, बघा, म्हणजे तुम्ही सगळे मला समजून घ्याल ना? सर्व हो रे बाळा, तू सांग ना असं बघतात. एक औंढा गिळत इवान स्वतःशी निश्चय करतो की आज बोलून टाकावं मनातले प्रश्न. म्हणतो, मी कोण आहे? प्रश्न ऐकून चित्रा आणि त्रिशिका सुन्न पडल्या. इवानला आज असा प्रश्न का पडावा? त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. समर त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतात. ते गुडघ्यावर बसत त्याला म्हणतात, असा प्रश्न पडायला असं काय झालं आहे इवान? सर्व सांगीन बाबा. आधी सांगा मी कोण आहे? समर हिम्मत एकवटत त्याला म्हणतात, तू माझा मुलगा आहेस इवान. इवान
म्हणजे देवाचे गिफ्ट, आशेची किरण. इवान, तू आम्हाला देवाची देणगी आहेस. आज असा प्रश्न का पडतोय तुला बाळा? समरच प्रेम बघून इवानचे डोळे भरून आले होते. तो त्यांच्या हातावर आपला हात ठेवतो. बाबा, मला माहित आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, तुम्ही, आई, काका, काकू, सर्व. पण आज मला सत्य जाणून घ्यायचं आहे बाबा. समर त्याच्या नजरेला नजर नाही देत. आता इवान त्यांची नजर स्वतःकडे वळवतो. सांगाल ना बाबा माझं सत्य? समर उठून त्याच्यापासून लांब होतात. मी तुझ्याशी खोट का बोलेल इवान? समरच वाक्य ऐकून मात्र इवानच्या आत काही बदल घडतो. त्याचे डोळे चमकू लागले. रागाने ते पिवळे जर्द झाले होते. अरविंद ते बघून त्याला शांत करायचा प्रयत्न करत म्हणतात, इवान, तू आमचं बाळ आहेस. भोसले आहेस बेटा. तुला अजून काय सांगायचं? प्रत्येक वाक्यावर इवानमध्ये बदल घडू लागला. त्याच्या हाताचे पंजे खुंखार नख वाढू लागले. इवानच्या श्वासाची गती वाढू लागली. त्याला काय होतंय हे त्यालाही कळत नाही, पण त्याला इतके कळले त्याच्या हातात नाही आता जे त्याला होतंय. आपल्या परिवाराला आपल्यापासून धोका आहे आता ह्याची जाणीव होताच त्याने अरविंदला उचलून रूमच्या बाहेर ढकलले. इवानच असं वागणं बघून समर रागात येतात. ते त्याला थांबवायला समोर सरसावतात तसा तो त्यांना दुसऱ्या हाताने धरतो आणि दोघांना बाहेर ढकलत असतो. त्याच्या हाताची कातडी बदलू लागली. त्याच्या शर्टला चिरा पडल्या. त्रिशिका आणि चित्रा त्याच्यातला बदल बघून घाबरल्या. प्लीज, तुम्हाला मला सत्य नाही ना सांगायचं? बाहेर व्हा ह्या रूमच्या. आरिश आपल्या भावाला काय झालं असं का राग करतोय म्हणून जवळ जाऊन शांत करायला बघतो. दादा. आरिशला जवळ येताना बघूनच रागाने इवान त्याला थांब असं हात दाखवून बघतो आणि मान हलवून नको येऊन जवळ असं इशारा करतो. त्याच्या डोळ्यातली आग बघूनच आरिश घाबरला. तो लांबच थांबतो. त्रिशिकाची आईची माया मात्र तिला काही लांब ठेवत नाही. ती त्याच्या जवळ जाते. इवान, इवान आता रागात वर बघून ओरडतो. ओरडते काय? त्याच्या आवाजाने भोसले पॅलेस हादरले. इवानच हे रूप बघून घरातले सर्व घाबरले. तितक्यात आहेली घरी आली आणि ती घरी येताच त्याच्या खोलीत जाते. सर्व बाहेर येत असतात आणि ही त्याच्या खोलीत जात असते. तिला सर्व परत चल म्हणून आपल्या सोबत खाली न्यायला बघतात. अरे एक मिनिट, दादाकडे काम आहे मला. आहेली कोणाला काही बोलू देता इवानच्या खोलीकडे वळते आणि आत जाते. दादा. इवान रागात वळून तिला काय आहे ओरडून म्हणतो. त्यानी आहेली घाबरते. ती स्तब्ध उभी राहते. का आलीस? तो परत डखरतो. ते दादा, प्रिशा. प्रिशा आली आहे खाली. प्रिशाच नाव ऐकून जणू इवानमध्ये परत काही बदलले. तो आहेलीला बाजूला करून रूमच्या बाहेर येतो. खाली बघतो तर प्रिशा खरंच आली होती. ती इकडे तिकडे सर्वत्र बघत उभी होती. तो तसाच तिला भेटायला खाली जातो. सर्व मात्र आवासून इवानला बघत होते. आता प्रिशा गेली असं सर्वांच्या मनात भीती होती. चित्रा आहेलीचा कान पकडतात. तू बघितलेलंस ना तो किती रागात आहे. प्रिशाला त्याच्या समोर करायची काय गरज होती? त्या तिचा कान पिळतात. आहेली कळवळते, अगं आई, तिचंच काम होतं ना दादाकडे. ते ऐकून आता काय होणार म्हणून सर्व चिंतेने खाली काय होणार आता असं खाली बघतात. इवान प्रिशाच्या जवळ पोचतो. हाय. ती छानशी स्माईल देत त्याला म्हणते. हाय. इवानही तिला छान स्माईल देत म्हणाला. ते बघून तर सर्व चकित. इवान हसला. वहिनी. चित्रा अजूनही शॉकमधून बाहेर येताच म्हणतात आणि त्या त्रिशिकाचा हात घट्ट धरतात. त्रिशिका ही तिला बघना असं बघतात. सर्व इवान आणि प्रिशाला समोर कोणता मूवीचा सीन सुरू असल्यासारखे डोळे मोठे करून बघत उभे होते. तू इकडे कशी? प्रिशाच्या हातून उडी मारून छबी पळते. तिला जाताना बघताच प्रिशा संकोच करत म्हणते, माझा टिफिन बॉक्स राहिला ना तुमच्याकडे? माझ्याकडे एकच आहे, मला उद्या लागेल.
प्रिशाच्या डोळ्यात इवान हरवला होता. इवान काही हालचाल करत नाही आहे बघून काही वेळानी प्रिशा परत म्हणते, मला लागेल ना उद्या. मग इवान नुसतंच म्हणतो. प्रिशा परत संकोच करत म्हणते, मग मला द्याल का? काय? प्रिशा आता डोळे गोल फिरवून तिने इतके वेळ काय रामायण सांगितले असे त्याला बघते. माझा टिफिन बॉक्स. हो. थोड लवकर द्याल? रात्री उशीर होईल ना मला पोचायला. इवान परत मान हलवून हो म्हणतो पण हालचाल मात्र काही करत नाही. शेवटी प्रिशा त्याला खांद्यांनी धरून हलवते. इवान. हा? काय झालं? इवान भानावर येत म्हणतो. इवान माझा टिफिन बॉक्स. हो हो. तुझा टिफिन बॉक्स ना माझ्याकडेच राहिला आज. मी तुला नंतर देतो म्हणालो आणि. हो. मला माहित आहे ते. तोच घ्यायला आले मी. द्याल का? हो 1 मिनिट आलो हा मी म्हणत इवान निघतो. तो वर बघतो तर सर्व त्या दोघांना बघत उभे होते. इवानच्या डोळ्यात त्यांना प्रश्न दिसले होते त्यामुळे सर्व आपापले काम करायला निघतात. त्रिशिका आणि चित्रा किचनमध्ये येतात. आई. इवानच्या आवाजात परत तेच प्रेमाचे सूर बघून त्या नर्मतात. खरं तर त्याला काय झालं होते कोणाला कळलेच नव्हते. त्या नुसतं त्याला बघून काय विचारतात. तो टिफिन? इवान पुढे काही बोलेल त्याच्या आत चित्रांनी धुतलेला टिफिन बॉक्स पुसून लावून तयार केलेला आणि त्याच्या समोर धरला. ते बघून इवान त्यांना एक मोठी स्माईल देत म्हणतो, लव्ह यू काकू. त्याचे ते वाक्य ऐकून चित्रा आपल्या डोळ्यातलं पाणी आवरतात. तो आनंदात टिफिन बॉक्स घेऊन जातो. त्याला जाताना बघून चित्रा त्रिशिकाला म्हणतात, वाहिनी, ते वर कोण होतं ग? इवान नव्हता ग तो आपला. किती रागीट. तो इवान होता. नाही. इवान तर हा आहे. पण वाहिनी इवानला काय झालेलं? माहित नाही चित्रा. गुरुजींना बोलवावे लागेल. त्रिशिका एक सुस्कारा सोडत म्हणतात. तिकडे इवानने टिफिन प्रिशाला दिला, पण प्रिशा तरी निघायचं नाव काढत नव्हती. ती अस्वस्थ वाटत होती. काय झालं? छबी कुठे गेली दिसत नाही आहे. प्रिशा आपल्या हातावर हात रगडत म्हणते. ओह. इथेच असेल. मी बघतो थांब म्हणत इवान निघतो. त्याच्या मागे मागे प्रिशाही निघते. तिला घर नवीन होतं त्यामुळे ती इवानच्या मागे मागे शोधत होती. समोर भवानी मातेची मोठी मूर्ती बघून आपोआपच तिचे हात जोडले गेले. ती प्रार्थना करत होती आणि छबी मूर्तीच्या मागून 2 पायावर उभी होऊन तिला बघत होती. काही पडल्याच्या आवाजाने प्रिशा डोळे उघडते आणि त्या आवाजामुळेच इवानही तिथे येतो. इवानला छबी दिसते तिथे. इवान त्यामुळे चिडतो, छबी उतर खाली. देवाशी गंमत नाही. इवानला छबीला असं ओरडताना बघून प्रिशा स्वतःशी हसते. ती त्याला तिच्या मागे धावपळ करताना बघते. छबी सुद्धा मुद्दमच त्याला त्रास देत होती असं तिला जाणवले. एरवी छबी तर कोणाला सतवायची नाही, पण तिने इवानला मात्र पळवले होते चांगलेच. एक क्षण असा येतो जेव्हा इवान तिच्या डोळ्यात बघतो आणि तिचे हिरवे डोळे बघून त्याचे डोळे चमकू लागले. छबी त्याला कंट्रोल करत होती की तो तिला पकडायचा प्रयत्न. इवान आणि छबी एकमेकांच्या नजरेत खेळलेली असतानाच प्रिशा छबीच्या जवळ जाऊन तिला उचलते. छबी, असं दुसऱ्यांच्या घरी मस्ती करायची असते का? बॅड छबी. प्रिशा नाराजी दाखवत छबीला म्हणाली. इवानला ती सॉरी असं बघते. इवान विषय सोडतो. मग प्रिशाकडे वळून म्हणतो, मी सोडू का घरी? उशीर झाला आहे ना. प्रिशा बाहेर बघते. मग छबीकडे, काय करायचं छबी? इवान सोबत जायचं की आपण एकटं जायचं? तू त्रास नाही ना देणार मला? म्या वव करत छबीनी डोळे मिचकावले. प्रिशा हसते आणि इवानला म्हणते, आम्ही जातो. ते ऐकून इवान तिच्या मागे मागे पळतो. नाही नाही असं कसं? उशीर झाला आहे. मी सोडतो ना तेवढे म्हणत त्यांनी गाडीची चावी उचलली आणि तिला दाखवली. नको इवान तुम्ही त्रास नका करून घेऊ.
नाही, मला काही त्रास नाही ह्या. नक्की. इवान हेल्मेट चढवत मान हलवतो आणि तो चावी गाडीला लावतो. गाडी रेज करतो. प्रिशा समोर उभी होती. गाडीचा लाईट डोळ्यांवर पडताच छबी जोराने म्याऊ ऊ करून ओरडते आणि इवानकडे बघते. इवान सॉरी करत लाईट कमी करतो आणि प्रिशा मागे जाऊन बसते. इवान रस्त्याने निघतो तेव्हा त्याच्या मनात खूप सारे प्रश्न सुरू होते. त्याला अचानक छबीचे डोळे आठवले आणि त्याच्या मनात प्रश्न सुरू झाले. छबीला त्याला काही सांगायचे होते का? ती काही बोलत होती त्याच्याशी. हो, तिचे डोळे खूप काही बोलत होते, पण काय? छबीला त्याला काय सांगायचे होते? आंखें भी होती हई दिल की जुबा बिन बोले कर देती हई हालत ये पल में बयान. ऐसा क्यों लगता हई एक हई जमीन आसमान. घरी पोचतात प्रिशा त्याला म्हणते कॉफी. इवान संकोच करत नको म्हणतो, पण प्रिशा ऐकत नाही. म्हणून इवान गाडी पार्क करतो. प्रिशा कॉफी करायला जाते तसं इवान छबीच्या जवळ जातो. छबी त्याला बघून पळू लागली. मी काही नाही करणार छबी. इकडे ये ना. इवान हळू आवाजात तिला हाक मारत म्हणाला तसं जणू तिला कळलं आणि ती पाळायची थांबली. इवान तिला हातात घेतो. तो परत तिच्या डोळ्यात बघू लागला. तुला माझ्याशी बोलायचं का काही? हो. इवान इकडे तिकडे बघू लागला. आता कोणी हो म्हणतल म्हणून तो गोंधळून बघतो. परत त्याला आवाज येतो, अरे इकडे तिकडे काय बघतोस, मी बोलते. इवानला चक्कर येणे बाकी होते आता. छबी बोलत होती. माणसांची भाषा. एक मांजर, खरंच. त्याने स्वतःला चापट मारून घेतली. का? मी नाही बोलू शकत. तू बोलू शकतोस तर मी का नाही? इवान आपले केस उपटून घेणार होता आता. त्याची उत्सुकता आता पणाला लागली होती. छबी बोलू शकते म्हणजे छबी माणसाची भाषा बोलू शकते आणि तिला त्याला काय सांगायचे होते